सगळे आहोत आता सगळ्या एज्युकेशनल रिफॉर्मच्या दृष्टिकोनातून या रिफॉर्म्समध्ये जेवढे काही आपल्याला फीडबॅक्स मिळतील, जेवढे काही त्रुटी आपल्याला समजतील, फीडबॅक्स चांगले मिळण्यापेक्षा या त्रुटी आम्हाला जाणवल्या, हे नको होतं, हे पाहिजे होतं, अशा पद्धतीच्या काही त्रुटी जर आम्हाला मिळाल्या तर डेव्हलपमेंटला जास्त चांगला वाव राहील. नुसतंच हे चांगलं होतं ते चांगलं होतं असं म्हणण्यापेक्षा जे काही चांगलं नव्हतं असं फीडबॅक तुमच्याकडनं जास्त अपेक्षित आहे आम्हाला सगळ्यांना. आपापल्या क्षेत्रामध्ये तुम्ही सगळे नावाजलेले आहातच, प्रश्नच नाही. प्रत्येकाला आपापले स्वतःचे छंदही काही जोपासलेले नक्कीच असतील, जे छंद तुमच्या पुढच्या सगळ्या करण्यासाठी तुम्हाला एक कारण मिळवून देतात. आणि हे छंद प्रत्येक माणसाला असणं हे गरजेचं असतं. मग तो छंद कुठलाही असतो, तर पेंटिंग असेल, गाण्याचे काही असेल, त्याच्यामध्ये आपला छंद म्हणून जेव्हा आपण तो डेव्हलप करत असतो तेव्हा आपल्याला त्यातलं एक वेगळा आत्मिक समाधान मिळत असतो. ते कुठलाही करायचा उद्देश नाही आहे, फक्त माझ्या मनाचे थोडेसे विचार आहेत, बाकी काही नाही. तर हे छंद ही प्रत्येकाला जोपासलेले असतीलच आणि अशातच आपली वाटचाल पुढे चालू राहील. आणि आता सरांनी म्हणल्याप्रमाणे इथनं पुढच्या 25 वर्षानंतरही परत तुम्ही इथे याल तेव्हा तुम्ही माझ्या इतके कदाचित माझ्यापेक्षा थोडेसे मोठे झालेत असं, पण त्याही वेळेला मी नक्की असेल. मी या ठिकाणी येऊन भाषण करेन. आपण काय पॉझिटिव्ह बोलावं, कशाला निगेटिव्ह, कारण आमच्या समोर आमचे आदर्श या ठिकाणी आहेत. आमचे आदर्श सुब्बाराव सर अजून खूप ऍक्टिव्ह आहेत, ते आम्हाला सगळ्यांना धरून ओढत असतात. करंदीकर सर आहेत, पुष्कळसे आमचे आदर्श इथे सुद्धा पाटणकर सर बसलेले आहेत. They will be there definitely. They are in fact our inspiration. इथे पाटणकर सर बसलेले आहेत, या वयात ते एवढे ऍक्टिव्ह आहेत, आम्हाला जाणवतच नाही की ते रिटायर झाले. मला स्वतःला जाणवत आहे की मी रिटायर झालोय, मला फक्त 3च महिने झाले रिटायर होऊन. तर आय एम फिलिंग दॅट आय एम रिटायर्ड नाउ. पण अजून मी त्यांच्याकडे बघितलं तर मला असं वाटतच नाही की ते रिटायर झालेले. तर हे एन्थुसियाझम किंवा अशा प्रकारचं जे वर्किंग आहे जे प्रत्येकाला घेण्यासारख्या गोष्टी आहेत या, आणि ही अशी इन्स्पिरेशन आपल्यासमोर असल्यामुळं आपण सगळे कायमचेच राहू शकू टिल आवर लास्ट. थोडस बोलायचा प्रयत्न केला, वर्गामध्ये लेक्चर देणं वेगळं आणि इकडे बोलणं वेगळं, त्यामुळं जे काय माझ्या मनातले थोडे विचार होते ते आपल्यासोबत मांडले. ऐकून घेतात, खूप खूप धन्यवाद. मित्र, मी याच कॉलेजचा विद्यार्थी, माझी बॅच 1987 आणि या कॉलेजमध्ये मी 1992ला आलो. तुमचं एक्झिट आणि माझी एंट्री, त्याच्यामुळं तुमच्यापैकी बरेच जण कदाचित ओळखत नसाल. फक्त ज्याने लेट ME केलं, बिपिन हा तसा विद्यार्थी माझा, कारण त्याने ME केलं म्हणून. तर ज्याने फक्त ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तेही स्ट्रक्चरमध्ये आल्यामुळं तो विद्यार्थी. तर मी सध्या myself Dr. S.N. Tande and I am head of applied mechanics department. आता जनरली कसं होतं, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग सब्जेक्ट्स म्हटले की सगळे पहिले घाबरलेले असतात. त्यामुळे मला वाटतं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग किंवा अप्लाइड मेकॅनिक्स डिपार्टमेंटचे आठवणी पण जरा थोड्या कमीच ठेवतात. आणि आता त्यावेळी आमच्याही डिपार्टमेंटचे जवळपास 92ला असणारे सगळे रिटायर झालेले आहेत. म्हणजे डॉक्टर KT कृष्णस्वामी, डॉक्टर AB कुलकर्णी, डॉक्टर BP पारी, पाटणकर सर, घारपुरे सर, खांडेकर सर, तेव्हा बरेच स्टॉलवर्ड आपल्या मेकॅनिक डिपार्टमेंटमध्ये, सिव्हिल डिपार्टमेंटमध्ये होतं. आणि मलाही फार अभिमान वाटतो की ह्या सर्व लोकांनी मलाही शिकवलेलं आहे. मी विद्यार्थी आहे, तेव्हा सालकर सर, बापट सर हे सुद्धा मला शिकवायला होते. आता त्यावेळेला ते नुकतेच जॉईन झालेले असल्यामुळं कदाचित त्यांच्या जास्त लक्षात नसेल, पण आमच्या चांगलंच लक्षात होतं. आता तुम्हाला सर्वांना पाहून मला सुद्धा बऱ्याचशा आठवणी यायला लागल्यात ॲज अ स्टुडंट. म्हणजे तो विद्यार्थी असताना आमच्या बॅचच्या आठवणी सगळ्या जागृत होत आहेत, पण ते मी शेअर करत नाही कारण तुमचा प्लॅटफॉर्म थोडासा वेगळा आहे. माझी बॅच वेगळी आहे, तेव्हा फक्त इंट्रोड्यूस
करण्यासाठी मी बोललो. थँक्स. थँक्यू. तसं पाहिलं तर मी पण अल्युमनाय असल्यामुळं BE मेकॅनिकल 81 इथून पासआउट झालो. म्हटलं तर तुमच्यापेक्षा जरासं सिनियर असल्यासारखं वाटतं, परंतु आजचा हा कार्यक्रम पाहताना थोड्याशा संमिश्र भावना आहे. माझी मुलं जेव्हा त्यांच्या करिअरमध्ये मार्गी लागली तेव्हा मग मला वाटलं की आपण पुन्हा आपल्या कॉलेजला जाऊन कॉलेजसाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि त्या हेतून मी वालचंद कॉलेजमध्ये परत आलो. 3 वर्षापूर्वी मी इथं डायरेक्टर म्हणून जेव्हा मी जॉईन झालो, तर आता मला असं वाटतं की या कॉलेजचा मी कुटुंब प्रमुख आहे आणि संपूर्ण कॉलेज हे माझं स्वतःचं कुटुंब आहे. यातले सगळ्यांची सुखदुःख, सगळ्यांचे प्रॉब्लेम्स आणि आपल्या कॉलेजचं नाव वर करण्यासाठी जे काय करणं शक्य आहे ते आपण करत राहायला पाहिजे. बाकी कुठलीही बंधनं नसल्यामुळं आणि कॅम्पसमध्ये राहत असल्यामुळं 24 तास मी या कॉलेजसाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. पण तरी सुद्धा असं वाटतं की आपण खूप कमी पडतोय. ज्या वेगानं कॉलेज पुढे जायला पाहिजे त्या वेगानं न्यायला अडचण आहे, तेवढा प्रोग्रेस होत नाहीये. आणि हे एकट्याचं काम नाहीये, सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले तरच ते होऊ शकतं. आणि ह्यामध्ये एक कडी अल्युमनाय ही पण आहे की ज्यांची मदत घेतल्याशिवाय कॉलेजची प्रगती ज्या वेगानं व्हायला पाहिजे त्या वेगानं होणं थोडंसं अवघड आहे. आणि त्यामुळंच असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनीही त्याच्यामध्ये जेवढं शक्य असेल, जेव्हा शक्य असेल त्यावेळेला हातभार लावावा, जेणेकरून आपलं कॉलेजचं नाव आपल्याकडनं वर नेण्यामध्ये थोडाफार हातभार. Those 5 years, but it has been those small moments that really bring us here. And what we call nostalgia, the essence of nostalgia remains that in the fact that what was there, what has been, probably we will never be able to recreate in totality. But yes, in form of these t-shirts, in form of these moments, in form of the small classroom moments we could spend today and some of us are going to also enjoy tomorrow, we hope that we are able to live a little bit of those past 4 years, the golden years as we called them. So with these things, we would, as we progress, I ask some of the batchmates to maybe one person per batch, per branch, to share 1 or 2 of their small moments with us in this forum. And I'll start by giving
the mic to Swaraj for a minute. To start with. It's a great pleasure to be here. मला मराठीतच बोलू. सर्वात प्रथम मला असं वाटतं की 25 वर्षापूर्वी आमचं जर्नी 1992 पास आउट म्हणून सुरू झाला. 92 सालच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी भरपूर नाव कमवलेलं आहे. अर्थात आम्ही सर्वजण आपले ऋणी आहोत. जिथे जिथे आम्ही जातो तिथे तिथे आम्ही वालचंदचं नाव नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करतो. वी आर रिअली 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 प्राऊड ऑफ बिंग वालचंदाईट. इलेक्ट्रॉनिक्स ब्रांचचं कॉन्ट्रीब्युशन वालचंदला म्हटलं तर नारायण मराठे हिमसेल्फ हॅज कंटिन्यूड वर्किंग हिअर. सो वी आर रिअली प्राऊड ऑफ बिंग हिम. खरं तर माझं वैयक्तिक सांगायचं झालं तर मी वर्गांपेक्षा या हॉलमध्ये जास्त वेळ घालवलेला आहे. बापट सर इथं आहेत. आर्ट सर्कल, ACES, यूथ फेस्टिवल वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यामुळं आय रिअली एन्जॉय बिंग हिअर. 25 वर्ष कॅलेंडर वर्षात खूप मोठा पिरियड वाटतो. पण आमच्यापैकी प्रत्येकाने ही 25 वर्ष जवळपास कॉलेजमध्येच घालवलेली आहे. जेव्हा जेव्हा आम्ही एकमेकांना भेटतो तेव्हा वालचंदमधले दिवस, वालचंदच्या आठवणी, वालचंदमध्ये केलेल्या गमती जमती ह्या आम्हाला खरोखरच परत एकदा नवीन एनर्जी देतात. त्या एनर्जीवरतीच 120 जण आज या रियुनियनला वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत. 6 महिन्यांपूर्वी, 1.5 वर्षापूर्वी, ॲक्च्युली 1.5 वर्षापूर्वी रियुनियन आहे. आपली 25 वर्ष संपत आहेत. आपण वालचंदमध्ये गेलं पाहिजे ही दोघांमध्ये सुरू झालेली चहाच्या वेळा सुरू झालेली ही गंमत 13 जुलै व्हेरी प्रिसाईज आय कॅन टेल यू दॅट. कारण त्या दिवशी माझी फॅमिली अमेरिकेतनं भारतात परत येत होती आणि त्या दिवशी हा व्हॉट्सअप ग्रुप मी आता 15 दिवस एकटा आहे म्हणून सुरू केला. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सध्या 200च्या पेक्षा जास्त मेंबर्स ॲक्टिव्ह आहेत. लिटरली 1 लाखाच्या वरती मेसेजेस आम्ही स्वॅप केलेले आहेत. विश्वास सकपाळ, फिजीहून, जितेंद्र सगरे, कॅनडाहून, सध्या तिथे थोडंफार ऑनलाईन स्ट्रीमिंग चालू आहे. त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं पहिल्यांदा म्हटलं त्यांनी खूप नाव काढलेलं आहे. 25 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत, काही गोष्टी बदललेल्या नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी सांगायचं झालं मी जस्ट मॅटर लिटिल बिट. आमच्या वर्गातल्या किंवा आमच्या सगळ्या बॅचच्या सुंदर मुली अजूनही सुंदर आहेत. त्यावेळेला अशी दिसणारे लोक अजूनही म्हातारे झालेले आहेत. पण मजेचा भाग आलाही ना. Thank you for keeping the tempo alive. Thank you for pushing the group. Thank you for bringing so much of us out here. With this, I want to ask, where is Angad? आणि माझे क्लासमेट्स खरं तर काय बोलावं हेच मला आता समजत नाही. एकदम एक्सायटेड झालेलं आहे. 25 वर्षांपूर्वी आपण या कॉलेजमध्ये आलो त्यावेळी फक्त या कॉलेजचं नाव ऐकूनच आम्ही इथं आलो होतो. खूप मस्ती केली, खूप काही काही शिकलो आम्ही. आणि त्याचा खरोखरच आता बाहेर आम्हाला 25 वर्षात फायदा होतो आहे. अगदी म्हणजे आम्ही कुठेही गेलो, अगदी वॉर्चंडाईट्स जरी म्हटलं तरी आम्हाला फार त्याचा सन्मान मिळतो आहे. ही गोष्ट फार माझ्यासाठी अगदी महत्त्वाची आहे. आणि इथल्या शिक्षकांनी, प्राध्यापकांनी जे काही आम्हाला शिकवलं मी त्याचाच बसा पुढे चालू ठेवला आहे. मी सुद्धा शिकवण्याचंच काम करतो आहे आणि त्यामुळे मला खूप अभिमान आहे वॉर्चंड कॉलेजचा. आणि आता इथं जी मुलं यूज आलेले आहेत, जमलेले आहेत, मला नाही वाटत की कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या युनियनसाठी इतकी मुलं आलेली आहेत. सो ही बिग फोरे फॉर ऑल द 1992 बॅच. आणि होपिंग वी विल मीट अगेन फॉर द गोल्डन जुबिली इयर. थँक्यू. Thanks. I will not take much of the time. This is supposed to be a felicitation event for our professors, and a lot of our professors are sitting here. And I'm very grateful to many of them here who have taught us electrical engineering. Although I do not belong to the electrical engineering field anymore, but what is important is that the respect that I earned wherever I went was thanks to the training, thanks to the exposure, and thanks to the learning that I got in this college. And a big part of that learning
goes to our professors sitting here. Let me thank my professors once again. I am very grateful to all of them. They have been very kind also in terms of overlooking our mistakes that whenever we did. And without saying too much, I just want to say to all of you guys here is